हे सुद्धा एका प्रकारचं स्किल आहे, ज्यासाठी विशिष्ट तयारी लागते. अगदी. बरं, आता पुढच्या उदाहरणाकडे जाऊ. हे उदाहरण आहे खाद्यपदार्थांबद्दलचं. समजा कोणीतरी खास तुमच्यासाठी खूप आवडीने, विचारपूर्वक एखादी मसालेदार पनीरची डिश बनवलीये. हं. उत्तम साहित्य, योग्य प्रमाण, वेळ देऊन केलेला पदार्थ. पण तुम्ही काय करता? ते सगळं बाजूला ठेवून फक्त पोळी आणि लोणच्यावर ताव मारता. हां हां. स्रोत म्हणतो, हे म्हणजे गाढवाला गूळ देण्यासारखं आहे. हं. पण यात फक्त आवडीनिवडीचा भाग नाहीये का? नक्कीच आवडीनिवडीचा भाग आहेच. म्हणजे प्रत्येकाला पनीर आवडेलच असं नाही. बरोबर. पण स्रोताचा भर इथे वेगळ्या गोष्टीवर आहे. हं. एका स्रोताने या वृत्तीला मूल्य अंधत्व म्हणजे व्हॅल्यू ब्लाइंडनेस किंवा प्रायोरिटी डेफिसिट असं काहीसं म्हटलं आहे. अच्छा, मूल्य अंधत्व. हो, म्हणजे समोर ठेवलेल्या गोष्टीचं, मग ती चव असो, पौष्टिकता असो किंवा ती बनवण्यामागचे कष्ट आणि